माझं सौभाग्य भाग 54. मधुरा आणि विक्रांत आरामात येऊन झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुरा फ्रेश मूड मध्ये झालं ते सगळं पाठीमागे टाकून नव्या जोमाने काम करू लागली. देवपूजा, तुळशीची पूजा करून ती किचन मध्ये आली तर सगळं अस्ताव्यस्त होतं. कुठून सुरुवात करावी याचा विचार करत असतानाच आई म्हटल्या, मधुरा काय ग हा पसारा? करते आई क्लीन. तू नको, जिने केलंय तिला बोला. पण आई. जा, तू लिचीला आंघोळ घाल आणि ताईकडे जाऊन नाश्त्याची तयारी कर. आई स्वतः रश्मीला उठवायला जातात. ती थोडी झोपेतच खाली येते. रश्मी, तुमच्या लग्नाला आता 6-7 महिने झालेत. 7 वाजून गेले तरी तुमची अजून आंघोळ नाही आणि हा काय पसारा केलाय? आवरून ठेवता येत नाही का? 2 लोकांच्या स्वयंपाकाला इतका राडा. चला पटकन आवरून या आणि हे स्वयंपाकघर आवरायला घ्या. ते झालं की बाकीच्या घराची सफाई पण बाकी आहे. असं बिना आंघोळीचा आत आलेलं मला आवडत नाही. जा, 15 मिनिटात तू खाली पाहिजेस मला. रश्मी कसनोसा चेहरा करून आवरायला जाते. बच्चा, माझा प्रोटीन शेक. नील आणि विक्रांत नुकतेच जिम मधून आले होते. मधुरा काही न बोलता गप्प बसते. आत एंट्री नाहीये मला, तुम्ही स्वतः बघू शकता. दोघं आत वाकून बघतात तर नजारा बघून हसावं की रडावं हीच अवस्था होते त्यांची. आई स्वतः जातीने रश्मीकडून सगळं किचन आवरून घेत होत्या. चिडचिड करत रडत ती सगळं आवरत होती. तोंड दाबून हसत ते दोघंही बाहेर आले. बच्चा, चल माझा ड्रेस काढून ठेव, मी शॉवर घेऊन येतो. हो, मी मावशीकडे जाते, तुम्ही आवरून तिथेच या. तो नुकताच आंघोळ करून आला होता. केसातून पाणी टपकत होतं, जे तो मुद्दाम तिच्या चेहऱ्यावर झटकत होता. अहो, हे काय करताय? तू खूप सुंदर दिसतेस आज या साडीत. तो कमरेला धरून तिला जवळ ओढतो. म्हणजे मी रोज छान नाही दिसत का? तसं नाही, पण साडीत बघायला वेगळीच फिलिंग असते. त्यात तुझी नाजूक कंबर. हो का? तुमचे इमोशन्स जरा कंट्रोल करा, माझा उपवास आहे. तो जास्त जवळ येताना बघून ती त्याला दूर लोटते. यू आर डॅम स्वीट, लव्ह यू शोना. तिला कपाळावर किस करून तो आवरायला जातो. ती आशूच्या घरी जाऊन ब्रेकफास्ट बनवायला जाते. आशूच्या घरी घाईमध्ये ती फक्त पोहे, ब्रेड जॅम आणि चहा सर्व्ह करते. कालपासून प्रणोती, नील, रश्मी नीट जेवलेले नसतात म्हणून ते सगळे तुटून पडतात. जरा हळू की रश्मी. नील, तुझ्या बायकोला आता 1 महिना सुट्टी दे. तशी ती संशयी नजरेने त्यांच्याकडे पाहते. अशी काय बघतीयस? अगं, लग्न होताना विचारलं होतं ना मी, स्वयंपाक शिकशील का? तर तू हो म्हटली होतीस. मग अजून 7 महिन्यात काहीच प्रोग्रेस नाहीये, हे गरजेचं आहे. मला काही प्रॉब्लेम नाही आई, मलाही हेच वाटतंय. रश्मी, तू 1 नाही 2 महिने सुट्टी घे आणि सगळं शिकून घे. तसं पण परिराणीवर खूपच लोड येतोय. तिच्या एक्झाम्स येतील आता या सेमिस्टरच्या. मधुराकडे बघून डोळे मिचकावून नील म्हणतो. ती काही हो नको म्हणणार तेवढ्यात विक्रांत टेबला खालून तिचा हात पकडतो आणि तिला डोळ्यांनीच गप्प राहायला सांगतो. मग तीही गपचूप चहा पीत बसते. रश्मी, शिकून घे, तू मोठी सून आहेस. मोठ्या सुनेच्या खूप जबाबदाऱ्या असतात, मावशी म्हणतात. रश्मी कसनुस उधारीचं हसू आणून हो म्हणते. काळजी करू नकोस रश्मी, तुझ्या आईने शिकवलं नाही म्हणून काय झालं? मी आहे ना, मी आणि ताई शिकवू. मधुरा सकाळचा स्वयंपाक करत जाईल, आपण संध्याकाळी निवांत करू. सगळे मान खाली घालून तोंड दाबून हसत असतात. बरं आशू, संडेला आपण मुलगी पाहायला जातोय, मावशी म्हणते. वाव, आपण सगळे? प्रणोती, आपण म्हणजे मी, नीलचे बाबा, ताई, आशू आणि मधुरा. पण आई, मावशी तुम्ही म्हणाला होतात ना मी मोठी सून आहे. मग मधुरा का? रश्मी म्हणते. हे रश्मी, मोठ्या सुनेच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य काय काय असतात ना, ते शिकून घ्या. अधिकाराचं नंतर बघू, आई म्हणते. मधुरा सून म्हणून नाही, आशूची बहीण आणि एक मैत्रीण म्हणून येणार आहे. त्याने आधी सांगितलं होतं हे. तिच्या होकाराशिवाय तो लग्नाला होकार देणार नाहीये, मावशी म्हणते. मधुरा तर आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहते. तसा तो डोळ्यांनीच तिला हो म्हणून सांगतो. आम्ही मुलगी आधीच पाहिलीये. आपल्या मधुरा इतकी गोरी नाहीये, पण स्वभाव मिळता जुळताय, बोलकी आहे खूप. माझ्या एका जुन्या मित्राची मुलगी आहे. तिचे बाबा आर्मीमध्ये होते. ती लहान असतानाच वारले. एकुलती एक आहे. आई आणि तीच असते. बँकेत काम करतीये, बाबा म्हणतात. पण बाबा, डॉक्टर वाईफच भाऊजींचं प्रोफेशन समजून घेऊ शकते ना? असं काही नाहीये रश्मी, तुला बघून वाटलं होतं, पण काय झालं? नाही, मुलगी छान आहे आणि या घराला साजेशी आहे. मधुरा पण माझीच चॉईस होती आणि मला मधुरासारखीच हवी होती, म्हणून तर आजवर इतक्या मुलींचे फोटो नाकारत होतो.
हा, आता या तुफान मेलची कॉपी तर नाही मिळणार, पण थोडी तरी सिमिलर पाहिजे ना, जी माझ्या आईला समजून घेईल. जॉबला नाही गेली तरी चालेल, पण घरी कर्तव्य दक्ष पाहिजे, सगळ्यांना सांभाळणारी. आशू म्हणतो. बास करा, माझ्या बच्च्याला नजर लागेल. आधीच इतकी गोड आणि देखणी आहे की मला टेन्शन येतं. थांब शोना, मी ना काळात टिक्काच लावतो. तो खरंच तिच्या डोळ्यातलं काजळ तिच्या कानाच्या मागे लावतो. तसे सगळेच हसू लागतात. अहो, हे काय करताय? ती लाजून खाली पाहते. प्रेम, तो हलकेच तिच्या कानात म्हणतो. आई मोठे डोळे करून बघतात तशी ती खाली बघून घेते. काळजी घेतोय तुझी शोना, आवडतं मला, आणि हे सगळ्यांना माहितीये. त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. डू यू हॅव एनी प्रॉब्लेम ऑडियन्स? सगळे नकारार्थी मान हलवतात. तीही मात्र लाजून किचनमध्ये निघून जाते. अगदी शेवटपर्यंत बाहेर येत नाही. अगं, ऐकलंस का? मी जातोय म्हटलं, आणि लवकर येतो हा संध्याकाळी, विक्रांत म्हणतो. तिला तिथेच हसू फुटतं. विकी, किती त्रास देतोस रे तिला? अगं मावशी, हे प्रेम आहे आमचं. तुला तशी सवय आहे म्हणा माझ्यामुळे, तरी अजून करून घे. आशू पण असाच करेल, हो ना आशू? हो विकी, पण तुझ्या इतका रोमॅन्टिक असेनच असं नाही. पण हा, नील एवढा कमी पण नसेल, आशू म्हणतो. तसा नील खोट्या रागात त्याला पाहतो. जा आता तुम्ही सगळे आपापल्या कामाला. घरात वडीलधारी माणसं आहेत आणि ह्या काय गप्पा मारताय? आई म्हणते. मावशी, तुम्हीच लग्न लावून देणार, मग इतकं तर चालणारच. ए आशू, जा बाबा, नाही येत माझ्याजवळ उत्तर. आई वैतागून त्यांना पाठवून देतात. चल रश्मी, बाकीची कामं आहेत ना, सुट्टी घेतली मी तुझ्यासाठी 2 दिवस. रश्मी मोठा आवंढाच गिळते आणि त्यांच्या मागे घरी जाते. मधुरा आणि मावशी तिथेच बाकीचं काम आवरू लागतात. 2 दिवस आई रश्मीकडून सगळं काम करून घेतात. फ्लॅशबॅक. डेटवर जायच्या दिवशी मधुरा आवरत होती, तेव्हा कॉन्फरन्स कॉलवर विकी, आशू आणि नील. नील, मला वाटलं नव्हतं की हा टॉपिक मी कधी डिस्कस करेन, पण बच्चा खूप सफर होतीये घरातल्या कामानी. तिचा अभ्यासातही कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, शिवाय तिच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज पण असतात. सॉरी, पण रश्मी वहिनींनी आता घरात थोडं लक्ष दिलं पाहिजे. जास्त एक्सपेक्ट नाही करत आहे मी, पण बच्चाला तिचा असा टाइम पाहिजे ना. विक्रांत काय काय झालं ते सांगतो. नीलला पण वाईट वाटतं. विकी, तू म्हणतोयस ते अगदी खरंय, मलाही हेच वाटतंय. अरे, मी बोलणारच होतो आईशी, तीच करेल आता जे करायचंय ते. तसंही बायकांचा विषय म्हणून आपण जास्त बोलणं योग्य राहणार नाही. नील, ते तू बोलून आणि बघून घे कसं मॅनेज करायचं ते. माझ्या डोक्यावरून पाणी जाण्याआधी माझा बच्चा काही बोलणार नाही कधीच, पण तिची घुसमट मी सहन करू शकत नाही. आणि हो, वहिनींना सांग की त्यांच्या बहिणाबाईला सांग माझ्यापासून लांब राहायला. मधुराला नाही आवडत, उगाच काही प्रॉब्लेम नको. आशू, बोल की तू पण. अरे, मी काय बोलू? फक्त इतकंच की मधुराला कामाचा ओव्हरलोड होतोय, म्हणून तिला हेल्पिंग हँडची गरज नक्कीच आहे. तिचं इम्पॉर्टंट इयर आहे, स्टडीचा फोकस जाता कामा नये, आशू म्हणतो. ॲग्री, माझ्यावर सोडा, मी बघतो. मधुराला त्रास होणार नाही याची खात्री बाळगा, नील म्हणतो. प्रेझेंट. मुलगी पाहायला जायचं होतं. आशू भाऊजी, आवरलं का? मधुरा विचारते. नील आणि विकी त्याला तयार करत होते, पण तो मात्र फुल ऑन टेन्स्ड होता, नर्व्हस होता. बच्चा, बघ ना किती घाबरतोय हा, जसं काय हीच मुलगी आहे. अहो, सगळे काही तुमच्यासारखे नसतात. ही इज सो क्यूट, लुकिंग डॅम हँडसम. आशूने मस्त ब्लू जीन्स, व्हाईट शर्ट घातला होता, त्यावर जॅकेट, क्लीन शेव, पायात शूज, हातात ब्रँडेड वॉच, डोळ्यावर गॉगल, मस्त परफ्यूम मारून तयार झाला होता तो. मधुरा ही निळ्या रंगाची मोठ्या काठाची साडी घालून साजेसा मेकअप करून तयार झाली होती. आशू, आम्ही पण येतो ना, आपलं ठरलंय ना सगळ्यांना विचारल्याशिवाय लग्न नाही करायचं, मग ऍटलिस्ट ड्रायव्हर म्हणून तरी येतो, विक्रांत म्हणतो. मावशी मारेल, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मला तर गरज आहे यार सपोर्टची. आईंनी आवाज दिला तसे सगळेच बाहेर आले. मधुरा निघणार तसा विकी तिला हात धरून थांबवतो. स्वीटहार्ट, मला सोडून जाणार तू? अहो, पण आई, त्या नाही म्हणाल्या ना. हो ना? बघ ना यार, म्हणजे ती म्हणाली आणि तू लगेच हो म्हटलीस. तुला पटतंय का बघ. तो तिला इमोशनल होऊन बोलत होता. मी नेहमी सोबत घेऊन जातो ना तुला. हा, मी सांगते मग बाहेर जाऊन की मी नाही येत म्हणून. ती जायला निघते. ओ शोना, किती क्यूट आहेस तू, तिचे गोबरे गाल ओढून म्हणतो तो. अगं, मी गंमत करत होतो, पण नेहमीसारखी तू त्यात अडकलीस. जा विक्रांत, तुम्ही नेहमी असं करता. मला फार आवडतं तुला त्रास द्यायला.
सॉरी ना बच्चा. बरं ऐक ना, आपण ना हे रात्री बोलू. तू तिथे गेल्यावर तुझ्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल कर. आम्ही सगळे जॉईन होतो. जा, मी नाही करणार. का शोना, मला असं का बोललात? आता कान पकडून उठाबशा काढा, मगच मी करेन असं. ओके, दरवाजा बंद कर. नाही, अशाच काढायच्या. ठीक आहे. तो बिचारा कोणी येतंय का हे बघत कसा बसा 10 उठाबशा काढतो. खुश? खूप. वेडी. चल, नाहीतर आई ओरडेल आता. आशू भाऊजी, मी चालवते कार. तुमच्या ड्रेसची इस्त्री जाईल. ठीक आहे ना मावशी? हो चालेल. जाता जाता पण विक्रांतीला फ्लाइंग किस देतो. सगळे आशूला ऑल द बेस्ट विश करतात. रश्मी, आता घरी जा आणि रात्रीच्या जेवणाची तयारी कर. सोबत प्रणोतीला घे. तिलाही आलं पाहिजे ना सगळं. हो आई. ती कसनुसं हसून हो म्हणते. मुलीच्या घरी. मुलीचं साधचं घर. आई बाहेर येऊन सगळ्यांना नमस्कार करून आत घेऊन गेली. अहो भाऊजी, हसा की. घरी तर इतकं बोलत होतात. मधुरा, आपल्या घरी बोलणं आणि हे बघण्याचा कार्यक्रम, हे सगळं खूप विचित्र आहे ग. वडील नव्हते म्हणून तिचे मामा मामी आले होते. इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर काही वेळाने चहा घेऊन ती आली. मधुराने व्हिडिओ कॉल केला. ठरल्याप्रमाणे सगळी गँग जॉईन झाली. आवाज म्यूट करून. आसावरी. बाबांनी सांगितलं तशी मधुरा इतकी काही गोरी नव्हती. गव्हाळ रंग, आशूला मॅच होईल अशी उंची, काळे डोळे, त्यावर चष्मा, मीडियम केस, अनारकली ड्रेस घालून ती चहाचा ट्रे घेऊन आली. सगळ्यांनी काही मोजके प्रश्न तिला विचारले. तिनेही सगळ्या प्रश्नांची छान आणि अगदी खरी उत्तरं दिली. आशू अजून एकही शब्द बोलला नव्हता. चहापोहे झाल्यावर, मला वाटतं मुलांना थोडा वेळ बोलू द्यावं एकांतात. तुम्हाला चालेल ना ताई? बाबा म्हटले. हो चालेल ना. आशू? हा. आसावरी आणि अश्विन एकत्र म्हणतात. तसे सगळेच हसायला लागतात. माफ करा, आमच्या आसावरीला पण आम्ही आशूच म्हणतो. जा बेटा, पाहुण्यांना आत घेऊन जा. दोघं आत तिच्या बेडरूम मध्ये जातात. काही मोजक्या वस्तू आणि खूप सारी पुस्तकं होती तिच्याकडे. तुम्हाला वाचनाची आवड आहे का? हो, खूप. ओके. ऍक्च्युली मधुरा पण खूप वाचन करते ना. मी नाही वाचत इतका. मधुरा तुमची वहिनी आहे ना? हो, वहिनी, मैत्रीण, बहीण सगळं. खूप गोड आणि निरागस आहे ती. आमच्या घरात सगळं तीच बघते. आमचे बंगले समोरासमोर आहेत ना, मग ती दोन्ही घरं बघते. माझ्या आईची सगळी काळजी तीच घेते. किती छान ना. आजकालच्या काळात असं पाहायला मिळत नाही. खूप स्पेशल आहे ना ती तुमच्यासाठी. अरे खूप जास्त. तिच्यासारखीच बायको बघतोय मी. तशी आसावरी चमकून त्याच्याकडे बघते. सॉरी, पण अहो त्यात काय. पण हा, सगळ्या व्यक्तींचे स्वभाव मात्र वेगवेगळे असतात. तुम्हाला काय आवडतं? मी जशी आता तुमच्या समोर आहे तशीच आहे. मला तुमच्यापासून लपवून काहीच ठेवायचं नाहीये. मी खूप बोलकी आहे. राग आला की काय करते सांगू शकत नाही. हा, पण लगेच शांतही होते. स्वयंपाकही येतो बऱ्यापैकी. खूप छान नाही, पण उपाशी मरणार नाही इतका. पुरणपोळी वगैरे नाही येत. पिक्चर पाहायला खूप आवडतं. आणि हो, मला जॉब करायचा आहे. माझी आई एकटीच असते म्हणून आठवड्यातून एकदा तिला भेटायला नक्कीच येणार. आणि सॅलरीमधले पैसेही देणार. आणि मेन मुद्दा राहिला, एक बॉयफ्रेंड होता, पण आता तो नाहीये. म्हणजे पुढे जाऊन प्रॉब्लेम नको ना. अरे मी एकटीच बोलतीये, तुम्ही काही बोला ना. हो, म्हणजे तुम्ही कधी थांबणार ह्याचीच वाट पाहत होतो. हे असंच होतं माझ्यासोबत नेहमी. काय करू, एकदा बोलायला चालू केलं की बंदच होत नाही. समजलं आता. आणि आम्हालाही याची सवय. कशी काय? मधुरा पण खूप बोलकी आहे म्हणून मी तिला तुफान मेल म्हणतो. ओह, खूपच सुंदर आहे ती. चेहऱ्यावरून वाटते बोलकी, छोटीशी. त्यापेक्षाही खूप छान गुण आहेत तिचे. बरं, माझ्याबद्दल असं खास काही नाही. म्हणजे जास्त अपेक्षा नाही आहेत माझ्या. मी डॉक्टर आहे, ऑर्थो स्पेशालिस्ट. मग कधीही हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. सो टाइम फिक्स असा नाहीये. जेवण काहीही चालतं. म्हणजे हॉस्टेलवर राहिलेलो आहे तर घरचं जास्त आवडतं. पण वेळ आली तर बाहेरचं खातो. म्हणजे तिला कंटाळा आल्यावर जातो ना आम्ही बाहेर. आणि हो, मी ड्रिंक करतो. रोज नाही, पण कधीतरी. भारीच, मीही करते. पण कोणाला सांगू नका हा प्लीज. हो नक्की. रोज बोलणारा आशू तिच्या समोर गप्पच होता. चला बाहेर जाऊयात. आसावरी, मला तुम्ही आवडलात. आणि तुम्हाला? मला पण. पण माझ्या बाकीच्या मित्रांना आणि भावांनाही एकदा भेटावं लागेल तुम्हाला. त्यांनी होकार दिला तरच आपलं रिलेशन पुढे जाईल. आमचं असंच ठरलंय. चालेल मला.
म्हणजे मी एकटी आहे ना, म्हणून बहीण भावाची माया मस्ती खूप मिस करते. मला आवडेल त्यांना भेटायला. आपलं लग्न जमलं नाही ना तरी मित्र नक्कीच बनू. मधुराशी एकदा तरी भेटून बोलायचंय. आल्यापासून आपण तिच्याबद्दलच जास्त बोललोय. निघूयात, नाहीतर आता सगळे वर येतील. आणि असावरी 1 मिनिट, माझी एकच अपेक्षा आहे बायकोकडून. तिने माझ्या आईला आणि मधुराला आपलं मानावं, बाकी काही नाही. माझ्यासाठी स्पेशल असं काही केलं नाही तरी मला चालेल. हो ठीक आहे. बाहेर बोलून सगळी घरी निघून आली.